प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. मला उत्तरच माहिती नाही. मी काय उत्तर देणार त्याला. मी म्हणणार या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. चेहरा बघण्यासारखं झालं. मला तर कळलं म्हणलं बोलावं काय. केवढ्या जोरात पाठीत बुक्की घातली माझ्या. नाटक होतं ते. पण आपलं आयुष्यामध्ये एक चांगलं काम केलं मला तुम्ही खरं डोक्यात कल्पना दे ना. आणि तुला तू काय करते इथं. अच्छा चहा आणलं. चांगली मुलगी जा. त्या प्रधानाचा चेहरा बघण्यासारखं झाला होता. गुरुजी काकांना जरा हळू असायला सांगा ना. मला भीती वाटते. हे काय म्हणले तो. काय दत्ता भाऊ रडल ती. काय झालं सांगा की. राजा मला म्हणला का आपला ओम कुठेतरी पूर्वेकडून डिनरला चाललाय. प्रॉब्लेम असं झाला त्याचा तो प्रधान साहेब चालला होता त्याला मुंबईला घेऊन. हा म्हणला काही करून त्याचा मुंबईला जायचा प्रोग्राम कॅन्सल झाला पाहिजे. काय करू म्हणलं डोकं चाल ना माझं. मी धरला म्हाताऱ्याला आपला अण्णा कामात बाहेरचा त्याला धरला. त्याला म्हणलं ऑफिसला फोन लाव. त्याला सांग म्हणलं रांजा हा भयंकर आजारी ताबडतोब घरी निघून ये. धाप लागली म्हणलं रांजाला. झालं त्याचं मुंबई जाण्याचं कॅन्सल झालं. लोचा असं झाला तो प्रधान जे आयला रांजाला बघायला घरी येऊन बसला. आणि मग काय मग आता हे इकडं धापा टाकतंय आणि मी आपल्या देशी बोलतोय. करायचं काय. पण हे धापा टाकता साधारण गप नाही बसले. लगेच SMS केला मला तिथनं. नो डॉक्टर इमर्जन्सी ड्रामा फेल. अरे म्हणलं येड्या मी असताना ड्रामा फेल व्हायचं कारणच काय. मुद्दा काय प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं काय भाऊ. कोण पडलं प्रेमात. नाही तर काय नाही. सांग एवढं काय प्रेमात कोण पडले. म्हणजे कसं भाऊ अजून तसं काही कन्फर्म नाही आहे. म्हणजे तसं काय अजून नाटक करू नको. तसं काय करतोय. कोण प्रेमात पडलंय भाऊ. ते बघा म्हणजे हे आता मी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही ओम्याला सांगू नका. नाहीतर माझं काही खरं नाही. डरने का काम नाही समजा घ्या. आम किसी को डरते नाहीये. फालतू बडबड बंद कर. कोण प्रेमात पडले एवढं सांग मला. ओम्या आपला ओम्या म्हणजे ज्या पोरले सध्या डिनरला घेऊन चाललं तिच्याबद्दल बोलतो तू. हो पण बोलायला नाही कुठं. नाही बोलत. दिले शब्द दिला तुला. नाव काय तीस. ईशा. ईशा पोरपोरात हसून आजकाल यांनाच कमी ऐकू येतं वाटतं. काय म्हणले तू. दिशा नाव नाही तिचं ईशा नाव आहे.
कधी ऐकलं तर काय पूर्ण मुलगी कशी मला सांग. नाव तरी चांगलं आहे राव. पण म्हणजे ओमला शोभेल अशी. हा, आणि आता आता असे मस्त एकमेकाला असे घास बरोबर बसले असतील. ईशा. 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 हॅलो. नाही 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 नाही, सॉरी वगैरे तू आता काही म्हणणार नाहीयेस किंवा कुठलंही कारण सांगून मी आता येऊ शकत नाही असं तर अजिबात म्हणणार नाहीयेस. खूप वेळ झाला मी तुझी वाट बघतोय. कुठे आहेस तू? 1 मिनिट, मी का सॉरी म्हणेन? मी गेला अर्धा पाऊण तास तुझी इथे वाट बघते. किती वाजले ओम? कुठेस तू? हाच प्रश्न मी आता तुला विचारला. तू कुठे आहेस? मी ग्रीन रूफ मध्येच आहे. कुठे आहेस? ये आत ये आत ये. मी आतल्या डायनिंग एरियात आहे. एसी का नॉन एसीत बसलास तू? कमॉन. एसी? आता मी तुला काय बुर्जी पाव खायला घालणार आहे का? हो, पण मग मी पण एसी मध्येच बसली आहे. हं? अच्छा, तुझ्या समोर काय दिसतंय तुला? भिंत. वाव, व्हॉट अन आन्सर. अगं अगं समोर भिंत आहे, पण समोरच्या भिंतीवर एखादं असं पेंटिंग आहे का? एका बाईचं हातात द्राक्ष किंवा काय सफरचंद का काहीतरी अशी फळं. हो हो हो, आहे. अंगूर घेतलेली बाई आहे यार. आहे? माझ्याही समोर आहे. हाऊ इज इट पॉसिबल? अरे तू कुठे आहेस ओम? मी खूप वेळ वाट पाहते आता आणि मला आता इरिटेट झालंय. बर, मी माझा हात दिसतोय का? मी दिसतोय का तुला? ओम, मला काहीही दिसत नाहीये. एक मिनिट. तू कुठल्या रंगाचा ड्रेस घातलायस? फारच बेसिक चाललंय आपलं, नाही? म्हणजे इतकी आपल्यात ओळख नाहीये की मी कुठल्या रंगाचा ड्रेस घातलाय त्यावरून तुम्हाला ओळखणार आहेस. दिस इज अमेझिंग. काय चाललंय? काय चाललंय तुझं? एक मिनिट. तू ग्रीन रूफ मध्ये आहेस? कुठे? कुठे? आय मीन कुठल्या एरियात? कुठल्या एरियात म्हणजे काय? कोरेगाव पार्क. तू अगं तू कोरेगाव पार्कला का गेलीस? अरे ग्रीन रूफ कोरेगाव पार्क मध्ये असं मला अश्विनीने सांगितलं. अगं त्यांची चेन असेल. मी प्रभात रोडवर आहे ग्रीन रूफला. आई, तू मला नीट सांगितलंच नाहीस कुठे यायचंय ते. मी इथे शोधत आले. मी तुला आधीच सांगितलं होतं की मला पुण्यातली फार काही माहिती नाहीये. ओके ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी. नेव्हरदलेस आपल्या दोघांकडेही गाड्या आहेत आणि पुण्यातनं एका टोकावरनं दुसऱ्या टोकावर जायला फार फार तर अर्धा ते पाऊण तास लागतो. आपण भेटूच. हॅलो. अरे अरे प्रभात रोडवर कुठे एक्झॅक्ट? ओम, एक्सक्यूज मी, ते प्रभात रोडवरचं ग्रीन रूफ कुठे आहे एक्झॅक्टली? थँक्यू. नको तेव्हा उंच माणसं येतात समोर. भाऊ, आकाश कसं चांदण्याने खचाखच भरलंय नाही? होय की. आपण म्हणजे याच्या समोर एकदम किडक मिडक वाटतो रे. जगण्यासाठी केविल वाटेत धडपड चाललेली असते आपली.
भाऊ तुम्ही म्हणजे एकदम फिलॉसॉफिकल आहे राव. काय फिलॉसॉफी कसली आली डॉक्टरची. काय तुला खरं सांगू म्हणजे रागावर गो पण आजकाल फार एकटं एकटं वाटायला लागलं. रागवण्यासारखं काय आहे त्यात भाऊ. आपण सगळेच एकटे असतो ना. आणि त्यात आमचा ओम्या तर पहिल्यापासूनच अगदीच एकटा. पोरगं एकदम साधं सरळ आहे राव. त्या हसण्यावरच कळतं ना. काय करतात का आई वडील आहेत कुठे त्याचे. डिवोर्स झालाय भाऊ त्यांचा. ओम्याचा बाप म्हणजे माझा मोठा भाऊ एक नंबरचा नालायक. मोठ्या पोस्टची नोकरी आणि परदेशात नेहमी येणं जाणं. त्यात बाहेर कुठल्या तरी बाईबरोबर लफडं केलं आणि वहिनी कोसळलीच. माझ्याजवळ येऊन तासन तास रडत बसायची भाऊ ती. आपल्यावर जाम जीव होता तिचा. तिनं ओम्याच्या बाबाला स्पष्ट सांगितलं जोपर्यंत तुझे त्या बाई बरोबर संबंध आहेत तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल टाकणार नाही. त्यानंतर ती बाई घराबाहेर पडली ती कायमचीच. आपण श्याम स्वाभिमानी बाई. बाहेर पडल्यावर MBA केलं, ते बिझनेस कन्सल्टन्सी केली, शिक्षण क्षेत्रात काय 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 बरंच काय काय काम केलं भाऊ. त्यानंतर मग ओम्याचा बाप पण त्या बाईला घेऊन परदेशात सेटल झाला. दोघेही अगदी आपल्या आयुष्यात मस्त मनाप्रमाणे सेट झाले. पण माझा ओम्या मात्र एकटा पडला. अरे भाऊ आपण पडलो हे असे नालायक आपल्याच धुंदीत जगणारे. काही करू शकलो नाही हो त्याच्यासाठी. केलं तर काय कधी एखादं लॉलीपॉप दिलं किंवा माकड चेष्टा करण्याशिवाय दुसरा कसलाच आधार नाही देऊ शकलो त्याला. अरे पण येड्या माकड चेष्टा करायला पण पाहिजे ना कोणतरी. हो ओम्याला माझ्याशिवाय जवळचा सख्खा असा कोणीच नाहीये. एकदम साधा होतो. सतत प्रत्येकाच्या मदतीला तयार आणि म्हणूनच काळजी वाटते त्याची. असं वाटतं की त्याची पण एक छान अशी फॅमिली असावी. पण ही जी कोणी ईशा नावाची मुलगी आहे ना असं वाटतं यावी ती त्याच्या आयुष्यामध्ये. त्याचं आयुष्यच बदलून जाईल. आणि भाऊ ओम्याला सुखी बघण्यासाठी आपण काय वाटेल ते करायला तयार आहे बरं का. डरणे का नाही. अरे आपण तरी चालते ना. डरणे का नाही. अरे बघ जास्त इमोशनल होऊ नको. आपलं कॅरेक्टर तसलं नाहीये. कळलं तुला. काय कळलं. चालणार बघ चालणाऱ्या. हे बघ सेम. हे कुठे गेली. हा तू कुठे आहेस. कुठे आहेस म्हणजे मी आले प्रभात रोडला. तू कुठे आहेस. नाही 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 नाही. हो हो नाही 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 नाही. म्हणजे तू
असशील तिकडे कोरेगाव पार्कला का? अगं मी तुला म्हटलं ना आपण भेटू. अरे पण तू असं कुठे म्हणाला होतास की मी येतोय तिकडे म्हणून? आणि ती तुझी गाडी आहे ना, ती चालू असण्यापेक्षा बंदच असते जास्त वेळेला, म्हणून मी इथे आले ना ऑल द वे. अरे असं काय? पण मी पोचलो ना आता इथे. ओके मग तू एक काम कर, तू आता तिथे एकटा जेवत बस, ठीक आहे? कारण माझं पोट भरलंय, माझं फिरून फिरून पोट भरलेलं आहे. मी जाते. एक मिनिट तेवढा ऍटिट्यूड का देतेस मला? आणि तुला काय एवढी घाई होती? बसायचंस ना थोडा वेळ इथेच. ए तुला पार्टी द्यायची नव्हती ना, तर तू मला तसं स्पष्ट सांगायला हवं होतंस. हे काय आहे? हा आय मीन सो काइंड ऑफ यू. एक मिनिट, मी तुला हॉटेलचं नाव स्पष्टपणे सांगितलं होतं. मी तुला विचारलं होतं की मी तुला ऍड्रेस SMS करू का, पण तूच मला म्हणालीस की माहितीये म्हणून. आणि मला काय स्वप्न पडलं होतं का की तू कोरेगाव पार्कला जाशील म्हणून? आणि एवढंच होतं तर तू मला फोन करायचास ना. एक मिनिट, मला असं वाटलं होतं की आपण काहीतरी छान सेलिब्रेट करायला भेटतोय आणि तू चुका काढतोयस आता माझ्या. पण तू अशी इम्पेशंट होऊ नकोस ना, शांतपणे बोलू ना आपण. अरे आपण कशासाठी भेटणार होतो आणि आता हे काय चाललंय मला ना काही कळतच नाहीये. ओके पिरियड, आय एम सॉरी. तसा काही माझा अधिकार नाही तुला ओरडायचा. तितकी ओळखही नाही आपली. म्हणजे मी असं म्हटलं की आपण एकत्र वेळ घालवूया, एन्जॉय करूयात. आणि तुझा इतका अमूल्य वेळ माझ्यामुळे वाया गेला त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. बाय. एक्सक्यूज मी, क्या चाहिए? चुल्लू भर पानी मिलेगा डूब मरने के लिए. सॉरी. एक्सक्यूज मी, मे आई हेल्प यू? नो यू कांट. कारण माझं ऑलरेडी खूप पोट भरलंय, मस्त डिनर झालंय. व्हेरी नाईस हॉटेल, व्हेरी नाईस पार्टी, व्हेरी नाईस डिनर. ईशा, घरीच जायला निघालो होतो. अस्वस्थ वाटायला लागलं. आज तुला भेटल्याशिवाय घरी जाऊच शकत नव्हतं. मी आता इथे आल्यामुळे तुला जर त्रास झाला असेल तर मला सांग, मी लगेच जातो. मिसअंडरस्टँडिंग झालं होतं आपल्यामध्ये, माझ्यामुळे. रागवू नकोस ना प्लीज.
आय एम सॉरी. खरंच सॉरी. मला भूक लागली. कुठे जायचं? तर सगळी हॉटेल्स बंद झाली असते. मला नाही माहिती. मी खाल्लं नाहीये सकाळपासून काही. मला झोप नाही लागणार. सॉरी. चल चल. इथे जायचं? अंडा बुर्जी खायला. पुन्हाकडे आयुष्यभर चव लक्षात ठेवशील.